नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 28 एप्रिल रोजीचं करंट अफेअर जे आहे ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर सिरीजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. व्हिडिओ दररोजच्या दररोज लाईक करत चला. ठीक आहे, लेक्चर सुरू करण्या अगोदर बघा, अभ्यास मित्रांनी वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळ्या बॅचेस जे आहे ते अफोर्डेबल फी मध्ये सुरू केलेले आहे. जसे की राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच. आजपासून आता आपण एक टेट ची एक्झाम जी आहे त्यासाठी सुद्धा 1 मंथ रिव्हिजन बॅच सुरू करत आहोत. ठीक आहे, फी अगदी कमी असणार आहे, फक्त 500 रुपये असणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचबरोबर बघा, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच. या बॅचेस मध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, स्पेसिफिक टाइम टेबल मंथली. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचेस मध्ये मिळत जाईल. तुम्हाला यासाठी अभ्यास मित्राचं आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचे. यामध्ये या बॅचेस मिळून जातील. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण लेक्चरचं नोटिफिकेशन आणि त्याचबरोबर अभ्यास विषयक माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि आपल्या इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स आणि अदर इन्फॉर्मेशन जे आहे एक्झाम रिलेटेड ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सुरुवात करूया 28 एप्रिल रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये 5 ते 6 क्वेश्चन असे मित्रांनो की जे डायरेक्ट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. जसं की पहिला क्वेश्चन, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे मित्रांनो 2025 चा तो मिळालेला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. तर कुमार मंगलम बिर्ला हे एक बिझनेसमॅन आहे आणि त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये एक मोलाचं योगदान जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर 24 एप्रिल रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2024 चा पुरस्कार विजेते सुद्धा लक्षात ठेवायचे. 2024 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. ठीक आहे, आता 2025 चा कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर हा पुरस्कार 2022 मध्ये सुरू झाला होता आणि पहिला पुरस्कार जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. आपण जर बघितलं तर देशाला पुढे नेण्यासाठी आणि समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेमार्फत देण्यात येतो. मास्टर दीनानाथ मंगेशकर जे काही फाउंडेशन आहे त्याच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, आता रिसेंटली पण महत्वाचे जे काही पुरस्कार देण्यात आलेले ते बघून घेऊया. 34वा सरस्वती सन्मान 2025 जो आहे तो भद्रेश दास यांना मिळाला. ॲबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. संगीत कलानिधी पुरस्कार 2025 चा RK श्रीराम कुमार यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लॅशेल यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला. युनायटेड किंगडम सरकारचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो चिरंजीवी यांना मिळाला. प्रवाह आणि सारथी सारख्या उपक्रमांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड जो आहे तो RBI ला मिळालेला आहे. एंजेला स्वामी MSS युनिव्हर्स ठरलेले 2025 चा आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन, जागतिक मलेरिया दिवस 2025 कधी साजरा केला गेला किंवा कधी साजरा केला जातो? तर जागतिक मलेरिया दिवस जो आहे मित्रांनो तो 25 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. कधी सेलिब्रेट केला जातो? 25 एप्रिलला. तर आपण जर बघितलं 25 एप्रिलला दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2007 मध्ये मलेरियाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट करणं सुरू केलं होतं. याची थीम आहे मलेरिया एंड्स विथ अस, रिइन्व्हेस्ट, रिइमॅजिन, रिइग्नाइट. ठीक आहे, परत सांगतो, मलेरिया एंड्स विथ अस, रिइन्व्हेस्ट, रिइमॅजिन, रिइग्नाइट अशी याची थीम आहे. तर मलेरियाबाबत रोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे हा सेलिब्रेट केला जातो. तिसरा क्वेश्चन आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांनी एप्रिल 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर यांनी राजीनामा दिल्यानंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची संस्था तुम्ही नक्कीच ऐकली असेल. तर वेगवेगळे जे काही जागतिक अहवाल जे असतात इकॉनॉमीशी रिलेटेड वगैरे तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून दिले जातात आणि त्याचे स्थापनेपासूनचे अध्यक्ष होते क्लॉस श्वाब. ठीक आहे, आणि आता यांची जागा जी आहे ती घेणार आहे पीटर ब्रेबेक लेटमेथ. ठीक आहे, तर पीटर ब्रेबेक लेटमेथ जे आहे ते आता क्लॉस श्वाब यांची जागा घेणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना जी 1971 मध्ये क्लॉस श्वाब यांनीच केली होती.
55 वर्ष ते या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष राहिले आणि आता त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यानंतर पीटर ब्रेबेक लेट मॅथ जे आहे, ठीक आहे, तर ते आता नवीन अध्यक्ष जे आहे त्यांची नवीन आपण म्हणूया अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 ची आहे. वेगवेगळे अहवाल जसं की तुम्ही ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स म्हणजे जागतिक स्पर्धात्मकता अहवाल, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स, ग्लोबल रिस्क रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, तर हे जे अहवाल आहे हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फतच प्रसिद्ध केले जातात. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये याचं मुख्यालय आहे आणि आता नवीन अध्यक्ष पीटर ब्रेबेक. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन. एप्रिल 2025 मध्ये स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीला 5 वर्ष पूर्ण झाली. ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जे काही जमिनी आहे तर त्याची मोजमाप वगैरे करण्यासाठी स्वामित्व नावाची योजना पंचायत राज मंत्रालयाने सुरू केली होती. यावर दरवर्षी दर एक्झाम मध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. मग ही जी स्वामित्व योजना आहे तर ती 24 एप्रिल 2020 साली सुरू करण्यात आली होती. तिला आता 2025 मध्ये 5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. स्वामित्व योजनेचा फुल फॉर्म आहे सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया. म्हणजे जे काही गाव आहे त्याचा सर्वे करायचा आणि जे काही शेतं वगैरे आहे तर त्याची मॅपिंग करायची. कशी? तर जी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झालेली आहे, आता नवीन जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मदतीने गावातील जे काही क्षेत्र आहे त्याचं मोजमाप करायचं. ठीक आहे. तर 2025 मध्ये या योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील जमिनीचे डिजिटली काय करायचं आहे तर मोजमाप वगैरे करून ज्याची मालकीची जमीन आहे त्याला त्या जमिनीची मालकी द्यायची आहे. 5वा क्वेश्चन. भारतीय लष्कराने व्हॉइस ऑफ किन्नौर कम्युनिटी रेडिओ स्टेशन कुठे सुरू केले आहे? तर व्हॉइस ऑफ किन्नौर नावाचं कम्युनिटी रेडिओ स्टेशन जे आहे किन्नौर हिमाचल प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर हिमाचल प्रदेश मध्ये जे काही बॉर्डर वरती जे काही गाव आहे चीनच्या बॉर्डरवर तर त्या गावांसाठी एक स्पेशल रेडिओ स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आर्मी आणि नॉर्मल जे काही आपले नागरिक आहे त्यांच्यामध्ये चांगला एक बॉन्ड निर्माण व्हावा यासाठी हे रेडिओ स्टेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर नागरी आणि लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी हे रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलेले. या रेडिओ स्टेशनचं उद्घाटन भारतीय लष्कराचा सूर्या कमांड जे आहे तर त्याचे लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. यानंतर हा जो उपक्रम आहे ऑपरेशन सद्भावना उपक्रमाचा एक भागच आहे. यानंतर पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन. एप्रिल 2025 मध्ये गावस्तरीय पुरातन वास्तूचे सर्वेक्षण पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? ठीक आहे. तर परत सांगतो, गावस्तरीय पुरातन वास्तू ज्या असतात, ठीक आहे, म्हणजे गावागावांमध्ये ज्या काही ऐतिहासिक पुरातन वास्तू असतात सहसा सरकार तिथे लक्ष देत नाही, पण कर्नाटक राज्याने काय केलेलं आहे गावागावामध्ये जाऊन तुमच्या गावात कोणती ऐतिहासिक वास्तू आहे का, ठीक आहे, तर त्याची नोंदणी वगैरे करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर गावस्तरीय पुरातन वास्तूचं सर्वेक्षण कर्नाटकने अलीकडे कंप्लीट केलेलं आहे. असं सर्वेक्षण प्रत्येक आपण जर बघितलं तर राज्याने करायला पाहिजे. ठीक आहे. यामुळे आपल्याला आपला जुना इतिहास सुद्धा समजू शकतो की आपण कसं राहत होतो, आपले पूर्वज कसे राहायचे, कोणते भांडे यूज करायचे, घरं त्यांची कशी असायची, तर यावरून आपल्याला आपला इतिहास जो आहे तो समजण्यास अजून मदत होऊ शकते. ठीक आहे. तर गावागावांमध्ये जाऊन काही शिलालेख, स्मारके, ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा, ठीक आहे, याचं दस्तऐवज जे आहे तर ते कंप्लीट केलेलं आहे कर्नाटकने. कर्नाटकची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली. बेंगलोर जे आहे ती राजधानी आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहे. थावरचंद गेहलोत जे आहे ते राज्यपाल आहे. लोकसभेच्या 28 जागा तर राज्यसभेच्या 12, विधानसभेचे 224 जागा आपल्याला कर्नाटकमध्ये बघायला मिळतात. कर्नाटकच्या आपण जर बघितलं उत्तरेला महाराष्ट्र आहे, त्याचबरोबर उत्तरेलाच म्हणजे वायव्य दिशेला गोवा आहे. केरळ जर बघितलं तर दक्षिणेला आहे. तमिळनाडू जर बघितलं आग्नेयेला आहे. तेलंगणा पूर्वेला आहे आणि आंध्र प्रदेश जर बघितलं तर कर्नाटकच्या पूर्व भागात आपल्याला बघायला मिळतं. तर जवळपास जर आपण बघितलं 6 राज्यांची सीमा कर्नाटकला लागून आहे. यानंतर पुढे जाऊया. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम कुठे सुरू केलेली आहे? तर गोवर रुबेला आजार तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. या आजारामध्ये अंगावर जे आहे ते फोड वगैरे येत असतात. ठीक आहे. तर हे जे आजार आहे, ठीक आहे, तर याचा नष्ट करण्यासाठी, याचं समूळ नष्ट करण्यासाठी या आजाराला
तर एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम. तर ही नवी दिल्लीमध्ये मोहीम सुरू केलेली आहे. कुणी? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं 2026 पर्यंत भारतामधून गोवर रुबेलाचं उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा 24 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये म्हणजे सध्या पण जागतिक लसीकरण सप्ताह 2025 सुरू आहे. ठीक आहे. आणि या जागतिक लसीकरण 2025 चा जो काही सप्ताह आहे या दरम्यानच ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने एप्रिल 2025 मध्ये जगातील पहिले 10G ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केलेलं आहे? बघा मित्रांनो, भारतामध्ये अजून काय आहे तर 5G आहे. ठीक आहे. 5G ची स्पीड आपल्याला बघायला मिळते आज आपल्या भारतामध्ये. पण चायना आपल्या किती पुढे असेल हे तुम्ही इमेजिन करू शकता. त्यांच्या देशामध्ये 10G तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे इंटरनेट जे आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे 10G. तुम्ही US जपान वगैरे बघितलं तिथं 6G 7G ठीक आहे 8G चं टेस्टिंग वगैरे सुरू आहे. पण आपण अजून 5G वरच अडकलेलो आहोत. आपल्या काही भागात तर 4G आपल्याला नेटवर्क जे आहे ते बघायला मिळतं. तर लवकरात लवकर सरकारने सुद्धा आपल्या देशाला काय करायला पाहिजे, हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचा वापर पण आपण सगळ्यांनी चांगल्या कामासाठी करायला पाहिजे. नाही तर अभ्यासाला बसलो, मोबाईल घेतला, रील्स किंवा शॉर्ट बघत बसलो तर कसा वेळ निघून जातो हे आपल्यालाच कळत नाही. तर इंटरनेट जे आहे सध्या जरी आपल्याकडं ठीक आहे तर त्याचा योग्य तो वापर करा. ठीक आहे सगळ्यांनी. कारण वेळ ही परत येत नसते. नंतर किती काही यूज करा, कसंही यूज करा, पण आता कामासाठीच यूज करायचं आहे. ठीक आहे. तर 10G इंटरनेट जे आहे ते चायनामध्ये सुरू झालेलं आहे. याची स्पीड खूप फास्ट असणार आहे. ठीक आहे. 10G म्हणजे समजू शकता तुम्ही. स्पेडेक्स मिशन अंतर्गत कोणत्या दोन उपग्रहांनी त्यांची दुसरी यशस्वी डॉकिंग पूर्ण केलेली आहे? तर नवा क्वेश्चन जर आपण इथे बघितलं, स्पेडेक्स मिशन काय होतं तर आपण काय केलं होतं, डॉकिंगचा प्रयोग जो आहे तो यशस्वी केला होता. बरोबर. दोन जे काही ऑब्जेक्ट आहे तरी त्यांना एकमेकाला कनेक्ट करणे याला काय म्हटलं होतं, डॉकिंग म्हटलं होतं. आणि डॉकिंग उद्या जाऊन आपल्याला आपलं स्पेस स्टेशन जर बनवायचं असेल तर त्यामध्ये मेन रोल आहे. कारण एकदाच स्पेस स्टेशन अवकाशामध्ये पाठवणे इतकी आपल्याकडे अजून क्षमता नाहीये. मग त्यासाठी आपल्याला छोटे छोटे पार्ट पाठवून त्यांना अटॅच करावं लागेल. जसं आपण पाईपलाईन बनवतो. ठीक आहे. तर त्यालाच एक पाईप दुसऱ्या पाईप मध्ये फिट करणं त्यालाच डॉकिंग म्हटलं तर ते जर आपण अवकाशामध्ये केलं तर. ठीक आहे. दोन उपग्रह काय केले जातात, एकमेकांमध्ये डॉक केले जातात. अलीकडे आपण पुन्हा एकदा डॉकिंगचा प्रयोग केलेला आहे. याच्या पहिले पण स्पेडेक्स नावाचा प्रयोग झाला होता. आता परत हा प्रयोग करण्यात आलेला आहे. आपण SDX-01 ज्याला चेंजर म्हटलं जातं आणि SDX-02 ज्याला टार्गेट म्हटलं जातं या दोन उपग्रहांना सक्सेसफुली काय केलं, डॉक करून एकच आपण त्याला काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. ठीक आहे. तर या स्पेडेक्स उपक्रमांतर्गत SDX-01 आणि SDX-02 यांना जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवा. उद्या जाऊन हे स्पेस स्टेशन वगैरे बनवण्यासाठी डॉकिंग जे आहे तर ते भारतासाठी महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. 1969 मध्ये 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. आता इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले हे तुम्हाला सांगायचंय. भारत सरकारने एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तान सोबत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. हा करार कधी झाला होता तर सिंधू जल करार जो आहे तो 1960 मध्ये झाला होता. या अंतर्गत 80% पाणी जे आहे ते पाकिस्तानला देण्यात आलं होतं आणि 20% पाणी जे आहे तर ते भारताला देण्यात आलं होतं. आणि हा जो करार आहे तर तो वर्ल्ड बँक जे आहे, जागतिक बँक जी आहे तर त्याला मध्यस्थात ठेवून आपण हा करार केला होता. ठीक आहे. तर सिंधू जल करार लक्षात ठेवायचा आहे. 1960 चा हा करार आहे. भारताने जो पालगामचा एरिया जो आहे तिथे दहशतवादी हल्ला जो झालेला आहे तर त्याच्या विरोधात आपण हा करार जो आहे रद्द केलेला नाहीये, स्थगित केलेला आहे. भारताचं म्हणणं आहे की या करारामध्ये आता आम्हाला काय करायचे, चेंजेस करायचे आहे. यानंतर पृथ्वीवरील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण बदल शोधण्यासाठी उपग्रहावर क्वांटम ग्रॅव्हिटी ग्रॅडिओमीटर इन्स्ट्रुमेंट स्थापित करण्याचा प्रस्ताव कुणी मांडलेला आहे? तर बघा मित्रांनो, नासा काय करणार आहे तर पृथ्वीवर आपल्याला माहिती गुरुत्वाकर्षण आहे, पण या गुरुत्वाकर्षणामध्ये काही बदल होतोय का हे चेक करण्यासाठी नासा उपग्रहावर एक विशिष्ट आपण म्हणूया यंत्र बसवणार आहे ज्याचं नाव आहे क्वांटम ग्रॅव्हिटी ग्रॅडिओमीटर. ठीक आहे. QGG असं त्याला म्हटलं जातं.
तर ते बसवणार आहे आणि असा प्रयोग कोण करणार आहे तर नासा करणार आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, राष्ट्रीय पंचायत राज दिवस 2025 कधी सेलिब्रेट केला जातो तर पंचायत राज दिवस 24 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. स्वामित्व योजना सुद्धा 24 एप्रिलला सुरू करण्यात आली होती पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून. ठीक आहे. 73वी घटना दुरुस्ती लागू झाली होती 1993 मध्ये, त्याच्या स्मरणार्थ आपण 24 एप्रिल ही तारीख जी आहे तर ती पंचायत राज दिन म्हणून सेलिब्रेट करतो, कारण पंचायत राज संस्थांना या दिवशी घटनात्मक दर्जा जो आहे तो मिळाला होता 24 एप्रिल 1993. यावर्षीची थीम आहे वॉटर सफिशियंट विलेज. आता आजचं लेक्चर खूप महत्वाचं होतं, त्यामुळे तुमच्यासाठी 3 टेस्ट क्वेश्चन आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाले हे तुम्हाला सांगायचंय. सिंधू जल करार जो आहे तो कधी स्थगित करण्यात आला होता आणि पंचायत राज दिवस जो आहे तो आपण कधी सेलिब्रेट करतो हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या बॅचेस आहे. आजपासून आपण टेटची एक नवीन बॅच जी आहे ती सुरू करत आहोत. 1 मंथ रिव्हिजन बॅच असणार आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त तुमच्या शेवटच्या काळामध्ये तुमचं रिव्हिजन जे आहे ते आम्ही करून घेणार आहोत. ठीक आहे. तर या बॅचेस जे आहे ते तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, PYQ असेल, टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. यासाठी अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायला विसरू नका. थांबूया मग आता आपण इथं. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.